लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत मोठी बिघाडी झाल्याचं पाहायला मिळते। विधान परिषद निवडणुकीसाठी 3 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आज अर्ज भरणार आहेत। भाजपा समोर उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरतील। या मतदारसंघातून भाजपने किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर केली। सध्या भाजपकडे असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे अर्ज दाखल करणार आहेत। तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजीराव शेंडगे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। निकालानंतर महायुतीत बिघाडी झाली आहे का अशी शक्यता आता पाहायला मिळते, कारण विधान परिषद निवडणुकीसाठी 3 जागांवर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार अर्ज भरणार आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून दीपक सावंत उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तर सध्या भाजपकडे असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे अर्ज भरणार आहेत। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता आघाडीत बिघाडी झाली आहे का? नेमकं काय घडतंय? नक्कीच रिझल्ट नंतर महायुतीमध्ये बिघाडी पाहायला दिसते। आता ज्या 3 इलेक्शन्स आहेत, 4 इलेक्शन्स आहेत विधान परिषदेच्या, त्या 3 ठिकाणी आज आपला उमेदवार शिवसेना फॉर्म भरणार आहे। कोकण भवनाला हे फॉर्म भरतील। कोकण पदवीधरमधून संजय मोरे असतील, तर दीपक सावंत हे मुंबई पदवीधरमध्ये असतील, शेंडगे असतील नाशिक पदवीधरमधनं। म्हणजे एकंदरीतच 3 ठिकाणी शिवसेनेचे जे उमेदवार ते आज फॉर्म भरणार आहेत। ज्या ठिकाणी भाजपाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी झाली आहे का? कालचा जो निकाल आलाय या निकालानंतर काही मतभेद झालेत का, अशी एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे सध्याची ही महत्त्वाची बातमी आहे का महायुतीमध्ये बिघाडी झालेली दिसते। नक्कीच कपिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आता महायुतीमध्ये बिघाडी झाली का अशी सगळी चिन्ह पाहायला मिळतात, कारण आता 3 जागांसाठी शिंदे गटाने सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे।